राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर। सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत दिली मुदतवाढ। सुप्रीम कोर्टाची आणखीन 4 महिन्यांची मुदतवाढ। ईव्हीएम मशीन, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि सण उत्सव ही कारणं राज्य शासनाने न्यायालयात केली सादर। 4 महिन्यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने केलं स्पष्ट। चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार पद्धती सोयी सुविधांचा अभाव। रुग्णालय प्रशासनाने तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक। माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण रुग्णालयासमोर मंगळवारी केले आंदोलन। डॉक्टर पूनम चिखलीकर यांच्या निलंबनाची मागणी ही कार्यकर्त्यांनी धरली लावून। आंदोलनात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राजगुरुनगर शहराध्यक्ष दिलीप बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर सातकर, विवेक येवले, सौरभ गव्हाणे, वैभव नाईकरे, रवी पाचारणे, संतोष भांगे आदींची उपस्थिती। दसरा दिवाळीपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। साठवलेला कांदा सुरक्षित राहण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय। राज्यात 100 आधुनिक कांदा चाळी उभारणार। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंग शिंदे यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी झालेल्या ऑनलाईन बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे मांडले मुद्दे। निर्यात बंदीमुळे बांगलादेश, श्रीलंका आदी देशात कांद्याची निर्यात ठप्प झाल्याच्या मुद्द्यावरही सभापती शिंदे यांनी ठेवले बोट। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय। कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या रूपाने नवं द्वार उघडणार। चाकण नगर परिषदेच्या हद्दीत सलग 5व्या दिवशी अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच। आंबेठाण रस्त्यालगतची 107 अतिक्रमणे हटवली। सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, चाकण नगर परिषद आणि पोलीस प्रशासनामार्फत आंबेठाण रस्त्यावर अतिक्रमण निर्मूलन कारवाई। 5 दिवसात सुमारे 300 अतिक्रमणे जमीनदोस्त। मालमत्ता धारक नागरिकांनी रस्त्यालगतची अतिक्रमणे स्वतःहून हटवण्याचे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अंकुश जाधव यांचे आवाहन। निमगाव खंडोबा येथे झालेल्या 14 ते 19 वयोगटातील मुला मुलींच्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत 200 संघांचा सहभाग। स्पर्धेचं उद्घाटन सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते, माजी सरपंच शिवाजी राऊत, खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नितीन वरकड, सचिव रामदास रेटवडे, लतीफ शेख आदींची उपस्थिती। भांबोली येथील भामचंद्र विद्यालय आणि राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय आघाडीवर। शिरूर आणि इंदापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी खेड तालुक्यातील 6 संघांची निवड। शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना आणि न्यू इंग्लिश स्कूल निमगाव यांच्या वतीने तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा। सन 2025-26 लेखा शीर्ष अंतर्गत नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत आळंदी नगर परिषद क्षेत्रात महाद्वार ते शनी मंदिर ते पांडुरंग मंदिर येथील घाट काम करण्यासाठी तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर। राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने काढला निधी मंजुरीचा शासन निर्णय। या निधीमुळे आळंदीतील पवित्र मंदिर परिसराचे सौंदर्य वाढून भाविक आणि पर्यटकांना अधिक सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार। तीन चाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक आता 4 चाकीसाठीही उपलब्ध। तिप्पट शुल्क भरून आरक्षणाची संधी। पिंपरी चिंचवड आरटीओ कडून माहिती प्रसिद्ध। 3 चाकी मालिकेतील पसंतीचे क्रमांक 4 चाकीसाठी राखून ठेवता येणार। 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान अर्ज आणि लिलाव प्रक्रिया। आकर्षक क्रमांक मिळवण्याची सुवर्ण संधी। राखीव वाहन क्रमांकासाठी तिप्पट शुल्क। 180 दिवसात नोंदणी बंधनकारक। दारू पिऊन वाहन चालवणे। गुजरातच्या जामनगर येथील इरफान बागत या चालकाला महागात पडले। पुणे नाशिक महामार्गावर दारूच्या नशेत टेम्पो चालवणाऱ्या चालकाला खेडमध्ये अटक। खेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई। ब्रेथ एनालायझर तपासणीत दारू सेवनाचे प्रमाण उघड। चालकावर पोलिसांनी केली कारवाई। पुणे नाशिक महामार्गावर चांडोली गावच्या हद्दीत भरधाव वाहनाच्या धडकेत एका 50 ते 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू।
खेड पोलिसांनी अपघातग्रस्त व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना केले आवाहन। अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू। आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पाऊस। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।